कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। या ना त्या मार्गाने आज मी चारुहास सरांच्या गोळ्या थांबवल्या खऱ्या, पण रोज असं करणं शक्य नाही, रिस्क आहे। आणि आज अधिपतींनी गोळ्या दिल्या म्हणून रोज ते देतीलच असंही नाही, काहीतरी वेगळी ट्रिक केली पाहिजे। पण काय काय करता येईल असं ज्यामुळे मला त्यांच्या खोलीत जायला ऍक्सेस मिळेल आणि त्यांना दवाखान्यात पण घेऊन जाता येईल? असं काय करता येईल? हा सर, बोला। ऑल वेल? सर, तुमची आणि रघुवीर सरांची खरंच खूप मदत झाली। माझ्या सासऱ्यांना आता नवीन ट्रीटमेंट सुरू केली आजपासून। अरे वा, काही काळजी करू नकोस, लवकरच बरं होतील ते। खरंच सर, असंच होऊ दे, मलाही असंच वाटतं। बरं अक्षरा, 2 मिनिटं वेळ आहे तुझ्याकडे बोलायला? हो, बोला ना। काय ना की नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आपल्या केंद्रात मोठा कार्यक्रम होणार आहे आणि या वर्षीची थीम आहे लोकनृत्य। अरे वा, मस्तच की। नाही, मुलं लागले तयारीला, पण नेमकं गाणं कुठलं घ्यायचं, लोकनृत्यातला नेमका कोणता प्रकार घ्यायचा हे काही मुलांना कळत नाहीये। काय ना, तू नाहीयेस, त्यामुळे मुलांनी बघ नुसता गोंधळ घातलाय बघ। सर, मला असं वाटतं की त्यांना गोंधळच करू दे। म्हणजे गोंधळच करू दे। देवीच्या एखाद्या गाण्यावर मुलांनी जर गोंधळ नृत्य सादर केलं ना, तर ते खूप छान वाटेल। हे बघ अक्षरा, तू ना असं पटकन सोल्युशन देतेस, म्हणूनच तू हवी आहेस शाळेला। लवकर ये। हो सर, मी येईन लवकरच परत। उद्याच सांगतो मुलांना तयारीला लागा। थँक्यू अक्षरा। येस सर, ऍक्च्युली तुम्हाला पण थँक्यू। तू कशाबद्दल थँक्यू अक्षरा? मला तुमच्यामुळे सोल्युशन मिळालं सर। कसलं सोल्युशन? मी सांगेन नंतर। मीनाताई आल्या का सुट्टीवरून परत? मीनाताई? हा, मोहिते मॅडम। हा, आल्या 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 आल्या। फार आठवण काढत असतात ना तुझी। मी बोलते त्यांच्याशी। ओके, काळजी घे। ठेवू पण मी? गुड नाईट। बाय, गुड नाईट। हॅलो, मीनाताई? मीनाताई, मला मदत कराल ना प्लीज? मी तुम्हाला डिटेल्स सगळे सांगते, पण प्लीज मला मदत करा। हां, आपण भेटून बोलूया। मी करते तुम्हाला फोन। हां, थँक्यू, बाय। थँक्यू। अधिपती, थँक्यू। कशासाठी? मला वाटलं नाही, तुम्ही गोळ्या दिल्या ना त्यांना, म्हणून। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।